परिषद निवडणुकीआधी शिंदे गटाला मोठा बळ, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश। आज वणी नगर परिषद निवडणुकीसंदर्भात शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। उमेदवार निवडीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात। आगामी वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून या निवडणुकीच्या आधी शिवसेना शिंदे गटाला मोठा राजकीय बूस्ट मिळालाय। वणी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्ष व गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संजय राठोड, लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर आणि जिल्हा संघटक विजयकुमार चोरड्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटमध्ये जाहीर प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे वणी नगर परिषदेसह संपूर्ण तालुक्यात शिंदे गटाचे संघटन आणखी मजबूत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। आगामी वणी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आपली राजकीय पकड वेगाने मजबूत करत आहे। वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संजय राठोड, लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर आणि जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे शिवसेना गटाची ताकद आणखी वाढली असून आगामी नगर परिषद निवडणुकीत विजयी वाटचालीचा पाया अधिक भक्कम झालाय। वणी तालुक्यातील नागरिकांमध्ये या घडामोडीमुळे उत्साह आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यकर्त्यांचा वाढता ओघ पाहता शिंदे गटाचे संघटन अधिक सशक्त बनत असून वणी शहरात पक्षाचा प्रभाव ठळकपणे जाणवतोय। दरम्यान विजयकुमार चोरड्या हे या भागातील दानशूर, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेते म्हणून परिचित आहेत। आरोग्य, शिक्षण, विवाह, रोजगार अशा विविध क्षेत्रात त्यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे ते वणीकरांच्या मनात घर करून बसले आहेत। जनतेच्या गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी मदत करणे हे यांचे वैशिष्ट्य ठरले आहे। त्यांच्या तगड्या जनसंपर्कामुळे आणि कार्यकर्त्यांशी जुळलेल्या घट्ट नात्यामुळे वणी नगर परिषद निवडणुकीत मतदारांचा कल शिंदे गटाच्या बाजूने झुकत असून या निवडणुकीत शिंदे गटाला मोठा फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आता उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय। श्री विनायक मंगल कार्यालय वणी येथे आज दुपारी 3 ते 8 वाजताच्या मुलाखतीच्या दरम्यान उमेदवारांची जनाधार, कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता, संघटनात्मक बांधिलकी आणि समाज कार्यातील सहभाग या बाबींचा सखोल विचार केला जाणार आहे। शिंदे गटात नुकत्याच झालेल्या मोठ्या प्रमाणावरील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटन अधिक मजबूत झाले असून नगर परिषद निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये पक्ष मजबूत लढत देण्याच्या तयारीत आहे। अखेर उमेदवारांच्या मुलाखतीनंतरच वणीकरांची नजर ज्या नावांवर थांबेल तेच शिंदे गटाचे अधिकृत चेहरे ठरणार आहेत। त्यामुळे मुलाखतीनंतर वणी नगर परिषद निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वणी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट।